नमस्ते. आज आपण बनवणार आहोत नाचणीचे घावण किंवा तुम्ही नाचणीची आंबोळी पण म्हणू शकता. तर असे हे मऊ लुसलुशीत होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्ही हे मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा तुम्ही डाएट करत असाल तर एक हेल्दी डाएट होऊ शकतो, कारण हा फिंगर मिलेट्सपासून बनलेला आहे. तर नाचणी ही या पद्धतीने खाल्ली तर मुलांनाही खावीशी वाटते आणि पसरतानाही बघा कुठेही अजिबात त्रास होत नाही, काही नाही, इझिली पसरली जाते. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे नाचणीचे पीठ. आता ही जे नाचणी आहे हे पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी आधी टाकलेलाच आहे आणि जरी तुमच्याकडे रेडीमेड असेल तरी तुम्ही तेही वापरू शकता. रेसिपी एकदम सोपी आहे. मुगाची डाळ आहे, ही अर्धी वाटी मुगाची डाळ आहे. ती पाण्यामध्ये 2 तास भिजत घालायची, स्वच्छ धुवून. आता भिजून झाल्यानंतर यातलं थोडं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मुगाची डाळ घ्यायची. तुम्ही वाटीच्या अंदाजाने पण मेजर करून घेऊ शकता. तर आता याच्यामध्ये आपण एक मोठं गाजर त्याचे स्लाइस करून याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. म्हणजे मग आपल्याला नाचणी, मुगाची डाळ, गाजर म्हणजे मुलांना हे सगळे पौष्टिक पदार्थ एकाच पदार्थामध्ये देता येऊ शकतील. आता तिखटासाठी आपण याच्यामध्ये छोटा तुकडा आल्याचा घालणार आहोत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या. तुम्हाला किती तिखट आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसंच याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे टाकणार आहोत. हे कच्चे जिरे आहेत. आता या सगळ्याचं वाटण करून घ्यायचं. गरज पडेल तर थोडंसं पाणी घाला. आता ही जी आपली वाटलेली डाळ आहे त्या मिश्रणामध्ये आता आपण पूर्ण 1 वाटी भरून नाचणीचं पीठ घेणार आहोत आणि ते थोडं थोडं याच्यामध्ये मिक्स करायचं. आता सुरुवातीला मी अर्धी वाटी घालतीये. हे मिक्स झालं की मग राहिलेली अर्धी वाटी आपण याच्यामध्ये मिक्स करायचं, जेणेकरून गुठळ्या होऊ नये आणि एकसारखं पीठ व्हावं. आता जसं गरज पडेल आपल्याला तसं मग आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. तर पूर्ण पीठ घालून झाल्यानंतर बघायचं मिश्रण किती घट्ट होतंय आणि मग आपण पाणी घालायला सुरुवात करायची. तर इथे आपल्याला 1 वाटी नाचणीचं पीठ आहे तर आपल्याला अंदाजे 1.5 वाटी तरी पाणी लागेल. तर सुरुवातीला मी अर्धी वाटी असं करत पाणी घालत आहे. तर मग अंदाज घेऊन आपण ही कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. तर 1.5 वाटीमध्ये हे बरोबर मिक्स होऊन जातं. हे पहा असं दिसेल. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे पहा कन्सिस्टन्सी इथे दिसतीये तुम्हाला. आता पॅनला आपण तेल लावून घ्यायचं. मीडियम गॅसवर आधी पॅन गरम करून घ्या. त्याला थोडासा पाण्याचा हबका द्या. प्रॉपर सिझनिंग झाला की मग त्याच्यामध्ये आपले हे आंबोळी पसरायला सुरुवात करा. आता याला आपल्याला भिजत घालायची गरज नाही, म्हणजे पीठ फर्मेंट होण्याची गरज नाही. तुम्ही लगेच डाळ बारीक केली की त्याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ ॲड करून असे हे मस्त घावणे पसरू शकता. पसरतानाही बघा कुठेही चिटकत नाही, काही नाही, अगदी व्यवस्थित पसरले जातात. आता वरून थोडंसं तूप किंवा तेल सोडू शकता. इथे मी तूप लावलेलं आहे. याला झाकून ठेवायची गरज नाही, वाफ द्यायची गरज नाही. हे असे पटकन तयार होतात. 1-2 मिनिटामध्ये आपले हे घावणे तयार होतात. उलटतानाही हे पहा चिटकत नाही, इझिली निघतात आणि जाळीही याला खूप सुंदर सुटते. आपण गाजर आणि मुगाची डाळ वापरल्यामुळे काय होतं की नाचणीचा कलर हा पहा जरासा कलर फिका होतो आणि मग हे घावणे दिसायला सुंदर दिसतात आणि मग मुलांनाही खावीशी वाटतात. तर असे हे आपले खूप पटपट बनवून होतात. एकदा का एका आंबोळीचा तुम्हाला अंदाज आला की त्या अंदाजानुसार तुम्ही बाकीचे बनवू शकता. मग तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तितकी पातळ ठेवू शकता किंवा हवा तेवढा मोठं याला पातळ पण पसरवू शकता. तर आता मी हा पॅन भरून पसरलेली आहे. आंबोळी बऱ्याचदा तांदळाच्या पिठाचीच केली जाते, परंतु जर आपल्याला असे मिलेट्स वापरायचे असतील तर हा एक ऑप्शन होऊ शकतो. नाचणी मग आपल्या खाण्यामध्येही येते आणि नाचणीमध्ये किती पौष्टिक घटक आहेत हे मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलेले आहेत. तर ती मुलांच्याही खाण्यात असावी, वयस्कर लोकांनीही खाल्लेली चांगली आहे आणि ही कुठल्याही ऋतूमध्ये खाऊ शकता, उन्हाळा, हिवाळा. फक्त ती तुम्हाला कशी पचते ते आधी पहा. काही जणांना कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. तर तुम्ही 1-2 वेळा खाऊन बघा. तुम्हाला सूट झाली तर तुम्ही अगदी व्यवस्थित त्याला तुमच्या डाएटमध्ये ठेवू शकता. तर असे हे आपले मस्त घावणे पटपट तयार होतात. ही तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा रोल करून असंही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण राहिलेले हे घावणे बनवून घ्यायचे. आपले टोटल एवढ्या पिठाचे 9 ते 10 तयार होतात.
हे तुम्ही डिनरसाठी, लंचसाठी पण बनवू शकता किंवा मग मुलांना झटपट तयार करून द्यायचं असेल स्नॅक्स म्हणून तर असेही देऊ शकता. मुलांना जर भाज्या आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोड्याशा भाज्या किसून याचं रोल बनवून पण तयार करू शकता. परंतु आंबोळी आहे तर ती थोडीशी मऊ असते, त्यामुळे अशीच खायला छान लागते. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.